नवापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव यांचा कासारे छाईल येथे जल्लोषात भव्य सत्कार। नवापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच मूळगावी आगमन झाल्याने साक्री तालुक्यातील कासारे छाईल मूळगाव येथे नगराध्यक्ष जयवंत जाधव यांचा भव्य व जल्लोषपूर्ण सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या ऐतिहासिक स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण कासारे छाईल परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी नवापूर नगर परिषदेचे नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत माणिकराव गावित, संगीता भरत गावित, गट नेते नरेंद्र नगराडे, युवा नेते धनंजय गावित यांचाही ग्रामस्थांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला। लोकप्रतिनिधी जनतेचा विश्वास व प्रेम या सत्कारातून स्पष्टपणे दिसून येते। नगराध्यक्ष जयवंत जाधव यांचे कासारे छाईल येथे आगमन होताच नागरिक, युवक, महिला, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून डीजेच्या तालावर नाचत उत्स्फूर्त स्वागत केले। फुलांचे हार, पुष्पगुच्छ, पेढे भरवून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। संपूर्ण गावात जणू उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते। नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नगराध्यक्षांचे अभिवादन केले। नंतर छाईल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली। नंतर गावातून भव्य रॅली काढण्यात आली। पुढे कन्हैयालाल मंदिरात पुष्पहार अर्पण करून दर्शन घेण्यात आले। विविध ठिकाणी महिलांकडून भरत गावित, संगीता गावित, जयवंत जाधव, नरेंद्र नगराडे यांचे औक्षवण करण्यात आले। कासारे व छाईल गावकऱ्यांच्या वतीने नवापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचाही सत्कार करण्यात आला। या भव्य सत्कार समारंभात बोलताना नगराध्यक्ष जयवंत जाधव म्हणाले, माझ्या मूळ गावातील नागरिकांनी दिलेले प्रेम, विश्वास, पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे। या प्रेमाची परतफेड करताना नवापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्य करीन। सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, अडचणी व अपेक्षा प्राधान्याने सोडवून शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा माझा निर्धार आहे। या कार्यक्रमाला साक्री तालुक्याचे आमदार मंजुळा गावित, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावित, संगीता भरत गावित, नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव, गटनेते नरेंद्र नगराडे, नगरसेवक शिरीष प्रजापत, धर्मेश पाटील, उमेश चव्हाण, मनोहर गावित, भालचंद्र गावित, शरदचंद्र राजपूत, सौमित्र गावित, अल्तामत शेख, नाविद शहा तसेच महिला नगरसेविका सविता नगराडे, मीनाक्षी वडवी, अनिता दुसाने, मिनल लोहार, मनीषा मावचे, शिल्पा जयस्वाल, आयशाबेन वोरा, सैफ वोरा यांच्या वतीने आदींसह स्थानिक नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, युवक मंडळाचे पदाधिकारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजकीय प्रचाराचं साहित्य, प्रचाराचं नियोजन, सगळ्या गोष्टींमध्ये जाधव नानावरच जबाबदारी होती ही बरेच आपल्या लोकांना कल्पना होती। आणि एकदम इलेक्शन मध्ये उभं राहायची जबाबदारी दिल्यानंतर तो सुद्धा विचार करायला लागला की साहेब मी काय करू। अरे म्हटलं तू राहा, फक्त बाकीचं आपण बघूया। पण त्यानेही तन, मन आणि धन सगळं लावून त्यानेही प्रचार केला, त्यानेही सर्वस्व अर्पण केलं। त्याच्या अर्धांगिनी दीपालीताई, तिने पण त्याच्याबरोबर तितकीच मेहनत केली। दर्शन तो तर रात्री 1:30-2 वाजेपर्यंत त्या ठिकाणी राहायचा। उमेश दादा सुद्धा होते, सगळे त्या ठिकाणी येऊन गेले। आणि सांगायचं म्हणजे की ज्या पद्धतीने ही नवापूर नगरपालिकाची निवडणूक लागली, ही निवडणूक माझ्या राजकीय अस्तित्वाची एक परीक्षा होती आणि सर्वस्व मी पणाला लावलं होतं। या राजकीय याच्यामध्ये मी सर्वात मोठा डाव हा जाधव नानावरती लावला। जर जाधव निवडून आला तर माझं पुढचं राजकीय भवितव्य चालेल, किंवा जाधव जर पराभूत झाला तर मी सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये माघारी फिरेल, असं एक चित्र स्पष्ट झालं होतं। पण तुमच्या मायमाऊलीच्या, सगळ्यांच्या वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने, भगवंताच्या आशीर्वादाने आणि माझ्या आई वडिलांची पुण्याई शहराने पूर्ण साथ दिली आणि अशी साथ दिली की सगळे सुपडा साफ करून दिला। इतकी जबरदस्त लाट ही आली। दोघे ठिकाणी जे आपण स्वागत केलं ते स्वागत बघून आम्हाला सुद्धा
वाटलं नव्हतं की इतकं जोरदार स्वागत होऊ शकेल, पण ते आपण स्वागत केलं त्याबद्दल मनापासून कासारे आणि छाईल गावाचं आभार आम्ही व्यक्त करतो. या नवापूर नगरपालिकेमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि आरक्षण निघालं आणि कोणाला उभं करावं कोणाला काय करावं, जो तो ज्याचा त्याचा विचार करत होता. मलाही वाटलं की आपणही या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोणाला उभं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, अशी आमची मित्रांमध्ये नरेंद्र भाऊ, अमृत भाऊ आमच्यामध्ये चर्चा चालू होती आणि त्याच्यामध्ये धनुदादा आम्ही सगळे एकत्रित असताना सगळ्यांनी म्हटलं की इकडं तिकडं आपण हे करण्यापेक्षा जयंत जाधवला आपण पुढं केलं पाहिजे, नानाला पुढं केलं पाहिजे. सगळ्यांनी विचार केला आणि जयंत नानाचं नाव पुढं केलं. कारण मलाही माहिती होतं की इतके वर्ष त्याने आमच्या बरोबर काढली, गेली 25-30 वर्ष तो आमच्या सुखादुखामध्ये राहिला आणि त्याने राजकारण हे सगळं जवळून पाहिलं. लोकनेते माणिकराव दादांना जवळून पाहिलं. त्याच पद्धतीने इगतपुरीच्या माजी आमदार आमच्या भगिनी निर्मलाताईंना पाहिलं. जिल्हा परिषदचा अध्यक्ष मी झालो का त्याने ते बघितलं. या सगळ्या संगीता महिला बालकल्याण सभापती झाली तेही बघितलं. या सगळ्या घडामोडी घडत असताना त्याला सगळ्या बारकावे तो बघत होता. पण विशेष प्रेम होतं आणि ते प्रेम आपण वेगवेगळे प्रत्येक निवडणुकांमध्ये दाखवलंय. मोदी लाट मध्ये पण माणिकराव दादांना 2014 मध्ये 10,000चा लीड होता. म्हणजे विचार करा की साक्री तालुक्याने या गावित परिवारावर खूप प्रेम केलंय आणि त्या प्रेमाची परतफेड म्हणून नवापूर नगरपालिकेची जी निवडणूक लागली त्या निवडणुकामध्ये आदरणीय भाऊसाहेब यांनी मला उमेदवारी दिली आणि म्हटलं की तू लढ, साक्री तालुक्याचं देणं लागतं, जेणेकरून ठीक आहे आमचा जिल्हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे यावेळेस ओबीसी आरक्षण निघालं आणि आदरणीय भाऊसाहेबांनी मला उमेदवारी दिली. ती उमेदवारी दिल्यानंतर गेल्या 27-28 वर्षापासून या कुटुंबाची सेवा करत असताना त्यांनीही काहीतरी कार्य केली असेल की साक्री तालुका हा काय, आणि त्यात मालपूर आणि छैल या गावाचं फार तालुक्यात नाव आहे. म्हणून तो एक विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आणि तो विश्वास सार्थ करण्यासाठी आमची जी इथं बसलेली टीम आहे या टीमने रात्रंदिवस मेहनत केली. छैलचेही खूप ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ माझे शालक भाऊ बंधकी सर्व झाले, सर्वांनी प्रचार केला, त्यात यश मिळालं. एकच सांगेल, नवापूर तालुक्याचा नवापूर शहराचा जेव्हा आम्ही कारभार हातात घेतला तेव्हा एक व्रत हाती घेतलंय की या शहराचा काळापालट करण्यासाठी आदरणीय आमच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार महाराष्ट्र शासनाचे अर्थमंत्री आहेत आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त जेवढा निधी आणता येईल तो तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी आणि शहरासाठी तो जास्तीत जास्त आणेल. त्यानंतर मालपूर आणि छैल या गावासाठी जे करता आलं ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. आमच्याकडनं 2014 ते आजपर्यंत कुठलीही सत्ता नव्हती, पद नव्हती, पण लोकनेते माणिकराव दादांचा वस्ता आणि वाचा घेऊन चालत आहोत. पद होती, नव्हती, नसतील यापुढे, पण ज्या माणिकराव दादांना 10 पंचवार्षिकला लोकसभेमध्ये मतदान केलं, आदरणीय भाऊसाहेबांना त्या तालुक्याने 2 वेळेस मतदान केलं, त्याची परतफेड म्हणून समाजसेवा आणि लोकसेवा हे दोघं तत्व डोक्यात ठेवून आम्ही आज कामकाज करत आहोत. हे काम करत असताना तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतीलच. ते काम करत असताना आमच्याकडनं कळत न कळत चुका होतील, त्या चुका लक्षात आणून देण्याचं काम आपलं राहील. आपला मुलगा, आपला जावई, आपला भाचा, आपला लहान भाऊ, आपला कोणीतरी जो नात्याला लागेल त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करा आणि ते मार्गदर्शनाखाली येत्या 5 वर्षात नवापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी माझे हात बळकट करण्यासाठी तुमचे सर्वांचे आशीर्वाद मला लाभू द्या. रामराव दादा नंतर आदरणीय सुरेश आबा, सुभाष भामरे आणि आज या कार्यक्रमासाठी खास करून चंद्रभैया, आदरणीय चंद्रभैया उपस्थित झाले. ते मंचावर माझा दैवत आदरणीय भाऊसाहेब, आदरणीय संगीताताई, आदरणीय जयश्रीताई, आदरणीय धनुदादा, नरवाप्पा व मंचावर सर्वेच तोला मोलाचे पदाधिकारी आणि माझ्या सकट 1 ते 20
1 ते 21 नगराध्यक्षसह नगरसेवक मंचावर बसलेले आहेत. बघायला गेलं तर छैलगाव अर्ध सासरवाडी अर्धी भाऊबंदी म्हणून माझ्या माता भगिनी व बंधू आणि लहान गोपाल मित्रमंडळ छायाचित्रकार वेळ खूप झालेला आहे. जास्त वेळ घेत नाही कारण प्रत्येकाला जेवणाची घाई झालेली आहे म्हणून 2 मिनिटात आटपतो. प्रवेश केला. मला असं वाटलं की आपल्या भाऊंचं अगदी आपल्या गावासारखं एवढी गर्दी नसेल, आपल्या गावचं असेल, परंतु म्हणजे काय असेल ते माहिती नाही. परंतु इथं आल्यावर असं वाटलं मला पाहिल्याबरोबर, गर्दी पाहिल्याबरोबर खरोखर भाऊ मला इतकं अंतकरण माझं भरून आलं. गाव असावं तर असं. बघा, मुलगा कुठलाही असेल, मुलगी कुठलीही असेल, ती सुनबाई असेल किंवा मुलगी असेल, परंतु ती मुलगी किंवा ती सुनबाई किंवा तो मुलगा हे कुठले हे प्रथम त्यांना विचारलं जातं. म्हणजे आज बघा, हा एवढा मोठा आनंदाचा सोहळा आज आपण या ठिकाणी आपल्या लाडक्या लेकाचं करतोय, लाडक्या जावयाचं करतोय. हे खरोखर आपल्या गावाचं मी मनापासून तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून मी आपलं कौतुक करते. आणि मगाशीच आपले सगळ्यांचे गावचेच आपले ज्येष्ठ दादा या ठिकाणी बोलत होते, परंतु किती म्हणजे त्यांना सुद्धा हसत खेळत त्यांना या ठिकाणी 2 मिनिटाची वेळ जरी दिली तरी सुद्धा त्यांचं मनोगतातून सगळ्यांच्या हास्यातून आपण त्यांचं म्हणजे या ठिकाणी आपण मनोगत पण ऐकलं. त्याच्यातूनच आज या ठिकाणी दर्शन झालं की गावातले तरुण मंडळी ज्येष्ठ यांच्यात किती एकी आहे आणि किती प्रेम आहे हे दिसून आलं. खरोखरच कौतुक आपल्या या गावाचं. आणि आपल्या या जयवंत भाऊ जाधव यांचं थोडक्यात या ठिकाणी आपण पाहिलं की जयवंत भाऊ हे अगदी आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आणि एखाद्या आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसरीकडे गेले असताना त्यांनी उदरनिर्वाह करत असताना स्वतःच त्यांनी संसार. भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ.